वंशला प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही त्याला बाहेर घेऊन चाललेलो होतो आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतरची जी त्याची स्माईल होती ना ती तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेळी वंशला ना आम्ही इथेच घेऊन येतो, तर सगळ्याच गोष्टी आहेत इथे. म्हणजे गार्डन आहे, इथे शॉपिंग करायचं असेल तर ते आहे आणि जर तुम्हाला थोडंफार खायचं प्यायचं असेल ना तर हॉटेल सुद्धा आहे, रेस्टॉरंट आहे. सो इथे तो खेळतो सुद्धा. इथे फोटोज खूप छान येतात आणि त्याला हा वाला स्पॉट आहे ना तो खूप आवडतो. प्रत्येक वेळी आम्ही त्याला इकडे घेऊनच येतो, महिन्यातून 1-2 वेळा तरी. आणि मी त्याचे फोटो व्हिडिओ काढत होते तर तो मला म्हणत होता, मम्मा माझे फोटो व्हिडिओ नको काढू, मला खेळू दे. मग तो खेळत होता आणि पाण्याकडे खूप जास्त पळत होता. मला म्हणत होता की मला उतरू देत. त्याच्यानंतर मी त्याला थोडा वेळ असं हरळीमध्ये खेळू दिलं गवतामध्ये आणि मग आम्ही शॉपिंगसाठी गेलो. पण त्याला एवढी भूक लागली होती की तो काही थांबायलाच तयार नव्हता. तो सारखं बाहेर चल बाहेर चल असंच म्हणत होता. मग म्हटलं आधी पहिला याच्या टम्माला खुश करू, म्हणजे हा थोडासा चांगला खेळेल. त्याच्यानंतर मग आम्ही त्याला खायला घेऊन गेलो. तिकडे त्याने पहिलं तर पिझ्झा मागवला आणि लहान मुलांचं कसं असतं, त्यांना पाहिजे तर सगळं असतं पण ते खात काहीच नाही. तर ही त्याला म्हणजे तो 2-3 दिवस अगदी स्कूलमध्ये व्यवस्थित बसला होता पूर्ण टाइम, त्याच्यामुळे त्याची ही ट्रीट होती. त्याच्यानंतर त्याला कॉफी खूप आवडली होती, त्याने कॉफी तर पूर्ण पिली होती. बाकी पिझ्झा वगैरे थोडंसंच खाल्लं होतं आणि फ्रेंच फ्राईज त्याने खाल्ले होते. त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ गाडी खेळू दिली, जे की त्याला खूप आवडते आणि आम्ही घरी यायला निघालो. तर घरी येईपर्यंत तो झोपी गेला होता, एवढा थकला होता आणि थोडीशी शॉपिंग सुद्धा केली. असा होता आमचा आजचा दिवस अँड आजचा ब्लॉग. भेटूयात मग नवीन ब्लॉग.